आज आपण आहात बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या धारूर तालुक्यातील म्हातारगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि आता नव्यानंच रुजू झालेले या शाळेला आदर्श शिक्षक म्हणून शनी ज्यांचे 2 दिवसाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते सन्मान करून शनी त्यांना प्रदान करण्यात आला। कारण गेल्या 24 वर्षापासून शनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांच्या हे कष्टाचे चीजच होऊन शनी त्यांचे फलित झालेले आहे। तरी आज आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता की सर त्यांचा सन्मान करण्यासाठी लाईव्ह दिव्य कव्हरेज म्हातारगावच्या शाळेमध्ये पोहोचले व गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली। तर ते नव्यानेच आलेले आहेत, कारण हा पुरस्कार कोणालाही बहाल करण्यात येत नाही आहे। कारण बीड जिल्हा शिक्षण विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार हा विष्णू गंगणे साहेबांना भेटलेला आहे। कारण ही फार मोठी किंमत असते जिल्हा शिक्षण विभागामध्ये आदर्श शिक्षकांना, आणि समाजाचा दृष्टिकोन अतिशय चांगला असतो की एक कर्तबगार व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातील मनुष्याने, आणि याच्या अगोदर देखील 24 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी चांगले काम केलेले असल्यामुळे पोचपावती मनुष्याने त्यांना जिल्हा शिक्षण विभागाने दिलेले आहे। आणि भविष्यात देखील राज्याच्या स्तरावर पुरस्कार त्यांना मिळावे अशी अपेक्षा म्हातारगाव येथील नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे। तरी गावचे सुज्ञ नागरिक यांना आपण विचारू की नव्याने सर आलेले असल्यामुळे आपल्या गावाला एक आदर्श शिक्षक भेटलेला असल्यामुळे बहुमानच म्हणजे म्हणायला काही हरकत नाही आहे। तरी काय सांगता आपण? म्हातारगाव येथे विष्णू गंगणे सर हे नवीनच रुजू झाले आहेत। आल्यानंतर त्यांनी केलेल्या पूर्वाश्रमाचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत केलेलं आहे। अभिनंदन सरला, पुढच्या वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। गावकरी देखील जाम खुश आहेत। काय एक महाराज म्हणून वारकरी संप्रदायातील या बाबा असल्यामुळे त्यांना ज्ञानीत काय सांगते आपण? की जे काही शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यामध्ये पूर्ण आपल्या तन मन धनानं सेवा करून शिक्षकामध्ये प्रगती करून बीड जिल्हा स्तरावर त्यांना असा आदर्श असा पुरस्कार असा प्राप्त झाला। म्हणून आम्ही सर्व गावकरी आणि तसेच आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ। काय सांगताय बाबा, आज आपण देखील आवर्जून उपस्थित आहेत। ह्या बहुमान म्हणजे आदर्श शिक्षक आपल्या गावाला गंगणे सरांच्या माध्यमातून लाभलेला आहे। हो, हे आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहू शकताय। सर, हे गावचं देखील पाठबळ आपल्याला मिळत आहे आणि आपल्याला हे आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला असून आपलं म्हणजे आपण हे शिक्षण विभागालाच समर्पित करीत आहात। आणि गावचं तर म्हातारगावच्या येथील गावकर नागरिकांचं तर देखील म्हणणं आहेच, परंतु धारूर तालुक्यातील बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या माध्यमातून की आदर्श शिक्षक आपल्याला भेटावा अशी अपेक्षा होते। त्या पुरस्काराबद्दल काय थोडक्यात आपली माहिती सांगताय? प्रथमतः हा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाणा या ठिकाणी मी कार्यरत होतो। त्या ठिकाणी 7 वर्षापासून सेवा केलेली आहे। योगायोगानं आपल्या गावामध्ये सेवा करण्याचा हा योग आलेला आहे। नक्कीच आमचा एक मानस आहे, मी आणि माझे सहकारी मित्र श्री कोपले सर, आम्ही दोघंही या ठिकाणी एकाच वेळी रुजू झालेलो आहोत। ज्यावेळेस आम्हाला हे गाव भेटलं म्हातारगाव, त्यावेळेस अतिशय आनंद झाला, जेणेकरून या गावातील सुद्धा विद्यार्थी एक उच्चपदस्थ व्हावेत, एक देशाचा सुजाण नागरिक व्हावा, हीच आमची तळमळीची अपेक्षा आहे। नक्कीच आम्ही त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आपण सर्वांनी या ठिकाणी गावकरी, आमचे सहकारी श्री कोपले सर आणि सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। बीड जिल्हा शिक्षण विभागामाध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले विष्णू गंगणे सर म्हणतात की हा बहुमान मिळालेला असल्यामुळे हे म्हातारगाव येथील नागरिकांच्या माध्यमातून म्हणजे सन्मान केलेला असल्यामुळे त्यांचा मी आभारी असून भविष्यात देखील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हातारगाव ही एक धारूर तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये एक आदर्श करून दाखवेल अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिवकरला माहिती देताना बीड जिल्हा शिक्षण विभाग आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल झालेले सन्माननीय विष्णू गंगणे सर लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात। पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्य कव्हरेज, बीड।